हॅलो, आज आम्ही भूतानमधील टायगर नेस्ट मोनास्ट्रीला भेट देणार आहे। सर्वात आधी आम्ही स्ट्रीक सिलेक्ट करून सकाळी 10 वाजता आमचा प्रवास सुरू केला। हे मंदिर 16व्या शतकात बांधलेले असून 3000 मीटर उंच पर्वतावर स्थित आहे। ट्रेकचे अंतर साधारण 6 ते 7 किलोमीटर आहे। ही आमची गाईड फुंगसो। अर्थातच विश्रांती घेतच आम्ही पुढे जात होतो। 20% प्रवास केल्यानंतर घोड्यांची आम्हाला इथे साथ मिळाली। ही हॉर्सी फुंको ही 10-15 पावले चालली की थांबायची। 2 सेकंद थांबली की परत तिची मालकीन तिला ओढली की ती पुढे जात होते। असं काय विचारले तर ती लेझी सो माझ्यासारखी दिसते। अर्धे अंतर पार केल्यानंतर घोडे पुढे अलाउड नाहीत। या प्रवासामध्ये एकच कॅफेटेरिया असल्याने थोडी रेस्ट घेऊन आम्ही पुढच्या प्रवासाची माहिती घेतली। राजवीरला आमच्यापेक्षा गाईडची कंपनी आवडलेली दिसते। प्रवासात ट्रेकर्स स्वतःहून आम्हाला मोटिवेट आणि इन्स्पायर पुढे जाण्यासाठी करत होते। यामुळे आम्हाला खूप छान वाटत होते। या इथे ठिकाणी एकावर एक दगड दिसत आहेत। याचा अर्थ असा की एखादा प्रवासी किती वेळा मंदिराला व्हिजिट दिली। राजवीरनेही आपला एक दगड ठेवला। फुंगसो मेयर सारखे आम्ही 10-15 पावले चाललो की 2 सेकंद थांबत होतो। अर्थातच आमची एनर्जी सेव्ह करत होतो। जसजसे मंदिर जवळ येत होते तसतसा आमचा थकवा दूर जात होता। हा सुंदर मनमोहक नजारा पाहून अजूनच मंदिराजवळ जाण्याची उत्सुकता वाढली। ह्या ट्रेकसाठी साधारण 5 ते 7 तास लागतात। अर्थातच हे तुमच्या फिजिकल फिटनेसवर डिपेंड आहे। आम्हाला साधारण 7 तास ते 8 तास लागला। ओके, साधारण 1000 पायऱ्या पार कराव्या लागणार आहेत। मध्येच आम्हाला सुंदर असा धबधबा मिळाला। सकाळी येथे स्नोफॉल झाला होता। राजवीरचे भूतानला येताना एक स्वप्न होते की तो स्नोफॉलमध्ये खेळणार होता। स्नोफॉलमध्ये नव्हतं पण ठीक आहे, स्नो तर मिळाला येथे। राजवीर आणि निखिल थोडे खाली उतरून येथे खाली बर्फ गोळा करत होते आणि मनसोक्त खेळून घेत होते। राजवीर तर गोळे करून माझ्या अंगावरही टाकत होता। खूपच खुश आहे इथे तुम्हाला दिसून येते। मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ आम्ही पोचलो। येथे पद्मसंभवा देवाचे मंदिर असून आम्ही येथे आमचे दर्शन पूर्ण केले। न विसरणारे क्षण असे हे आमच्या आयुष्यात आम्ही येथे मिळवले।